नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला जाहीर सत्कार। किमान वेतन कायदा 1948 स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच 1 वर्षानंतर त्या काळातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत असलेल्या सर्वच राजकारणातील व्यक्तींनी हा निर्णय घेतला। आज 77 वर्षानंतरही ज्या आस्थापनांमधून प्रत्यक्ष ठेकेदारांना त्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जातो, परंतु प्रत्यक्षात काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, रक्ताचे पाणी करणाऱ्या कंत्राटी कामगाराला मात्र न्याय मिळत नव्हता। हे चित्र बदलण्यासाठी आयुक्त तथा संचालक माननीय श्री मनोज रानडे यांचे विशेष प्रयत्न। आजपर्यंत अनेक शासन निर्णय परिपत्रके निघाली, परंतु अंमलबजावणी होत नव्हती। याला अपवाद या किमान वेतन कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांनी या वर्षभरात लागोपाठ 3 विविध परिपत्रके काढली आणि या संदर्भात अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हा पातळीवरील जिल्हा नगर परिषद प्रशासन विभागाकडे जबाबदारी निश्चित केली आहे। वरील निर्णयाबाबत काटेकोरपणे पालन न करणाऱ्या मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, आरोग्याबाबतचा विमा या संदर्भातील योग्य अंमलबजावणी केली नसेल तर जिल्हा प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत केवळ सूचना नव्हे तर जबाबदारी निश्चित केली आहे। त्यामुळे राज्यातील संवेदनशील मुख्याधिकारी उरण नगर परिषद, वाडा नगरपंचायत व इतर काही नगर परिषदा, नगरपंचायती यांनी किमान वेतन आणि इतर कायदेशीर लाभ देण्यासाठी सुरुवात केली आहे, हे देखील मान्यच करावे लागेल। सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेबांनी घेतलेल्या अनेक योग्य निर्णयांपैकी हा एक खऱ्या अर्थाने नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील सफाई कंत्राटी कामगार, दिवाबत्ती कंत्राटी कामगार, पाणी पुरवठा कंत्राटी कामगार, वाहन चालक तसेच कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगार या व इतर कंत्राटी कामगारांना 77 वर्षानंतर आज न्याय मिळण्यासाठी सुरुवात होत आहे। किमान वेतन न देणाऱ्या आस्थापन प्रमुख, त्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित होणार हे देखील आदेश निर्गमित झाले आहेत। या सुनियोजित अशा निर्णयामुळे आज राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळणार हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी दिनांक 10/1/2025 रोजी बेलापूर, नवी मुंबई येथील संचालक कार्यालयामध्ये प्रत्यक्ष सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे यांचा सत्कार करण्यासाठी कंत्राटी कामगार स्वतः फुलझाडांचे रोपटे तसेच विठू माऊलीप्रमाणे सन्माननीय आयुक्त तथा संचालक यांनी राज्यातील कंत्राटी कामगारांच्या व्यथा जाणून खऱ्या अर्थाने माऊलीप्रमाणे माया व्यक्त केल्याबद्दल विठू माऊलीची मूर्त देऊन आनंदाश्रू काढून आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी या कामगारांचे नेते म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब, सातत्याने याबाबत पाठपुरावा करणारे कामगार नेते कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश पाटील, मनोज पुलेकर, सचिन दळवी, रमेश कांबळे यांनी सन्माननीय आयुक्त तथा संचालक श्री मनोज रानडे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन कंत्राटी कामगार प्रश्नावर सर्वसमावेशक निर्णय घेऊन कंत्राटी कामगारांना त्यांचा कायदेशीर हक्क, प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळवून दिले व देत आहेत, त्याबद्दल त्यांचे राज्यातील कंत्राटी कामगारांच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले। सदर प्रसंगी उपायुक्त माननीय JD गोरे साहेब, माननीय अश्विनी वाघमळे मॅडम उपस्थित होत्या। यावेळी माननीय आयुक्त साहेबांनी हे माझे तसेच राज्यातील सर्व मुख्याधिकारी यांचे कर्तव्यच आहे, तसेच यापुढे 100% अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगताना हे फक्त माझे एकट्याचे श्रेय नाही तर माझ्या सर्व सहकार्यांचे श्रेय आहे, तसेच कामगार संघटनेबद्दलही गौरवोद्गार काढले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, उरण।